6 महिने शिकायचे आम्हाला अशी अपॉर्च्युनिटी दर शनिवारी जसं आपले टीचर्स त्यांना कॉलेजचं जे काही ॲक्टिव्हिटी ती प्रेझेंट करण्यात आम्हाला स्टेटचे आजचा जो विषय त्या विषयाबद्दल थोडीशी माहिती घेऊ आणि हा विषय का घेऊन लागतो पण मी सांगण्याचा प्रयत्न हा जो विषय लाईफ इन्शुरन्स म्हणजे आयु विमा ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तो हा विषय घेतो त्याच्याबद्दल आपण काय करतो विमा स्कोअर कॉम्पोनंट्स म्हणजे की थोडक्यामध्ये माहिती त्यानंतर वाय मॅटर्स फॉर फायनान्शियल प्रोटेक्शन इन लॉंग टर्म प्लॅन म्हणजे आपल्याला आर्थिक पाठबळ आणि दीर्घकालीन जर समजा आपल्याला काही नियोजन करायचं असेल आर्थिक नियोजन तर त्याच्यासाठी हा विमा कसा उपयुक्त आहे याची माहिती द्यायला आपल्याला तर हा विषय घेण्याच्या मागचा मुख्य उद्देश हाच आहे की अनेकदा आपल्याला विमा ऐकून माहिती असतं पण त्याच्यामध्ये नेमकं काय करायचं असतं त्याचे प्रकार काय किंवा विमा या गोष्टीमध्ये आणखी कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात ही फारशी माहिती नॉन कॉमर्स स्टुडंटला बऱ्याच गोष्टी अजिबात माहिती असतात कॉमर्स स्टुडंटला अर्धवट माहिती असते कारण की हा विषय महाविद्यालयामधून फारसा मी शिकवला जात नाही समजते तर ही माहिती द्यायचा पूर्ण प्रयत्न या आपल्या तर मग लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय त्याची व्याख्या जी केलेली आहे अधिकृतपणे की इट्स अ लॉजिकल कॉन्ट्रॅक्ट बिटवीन अन इंडिव्हिज्युअल अँड अन इन्शुरन्स कंपनी विमा काय तर हा एक अधिकृतपणे करार आहे कोणाकडे करार आहे तर एक इंडिव्हिज्युअल म्हणजे जो विमा काढतो तो आणि विमा कंपनी याच्यावर तो काय आहे वेअर द कंपनी गॅरंटीज टू पे स्पेसिफिक म्हणजे कंपनी एक विशिष्ट प्रकारची रक्कम देण्याच्या बाबतीमध्ये गॅरंटी देते कुणाला देते टू डेसिग्नेटेड बेनिफिशरी ऑन डेथ ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे ज्यांनी विमा काढलेला आहे त्याच्या मृत्यूच्या पश्चात ही रक्कम त्याचा बेनिफिशरी म्हणजे जो लाभार्थी असेल त्या लाभार्थीला ती रक्कम देण्याच्या बाबतीमध्ये आश्वासन देते ऑर ॲट ग्रॅज्युएटली इन एक्सचेंज ऑफ फेव्हरेबल पेमेंट पेमेंट म्हणजे हे तर आहेच जर समजा त्याचा मृत्यू पावला तर त्याला लाभार्थीला पैसे देतात परंतु समजा याचं मृत्यू नाही पावला तर याला मॅच्युरिटी नंतर ही सगळी रक्कम बोनस असतो ॲक्च्युली ते इंटरेस्ट असतो तर व्याजासकट परत मिळण्याची तरतूद या इन्शुरन्समध्ये थोडक्यात इन्शुरन्स असा करार आहे की इन्शुरन्स कंपनी आणि इन्शुरन्स काढणाऱ्या माणसामध्ये की तिथे सर्टन अमाऊंट देण्याचं निश्चितपणे प्रॉमिस दिलं जातं आणि ते पाळलं जातं या पॉलिसीच्या पिरियडमध्ये त्या माणसाचा मृत्यू झाला तर जी काय रक्कम त्यांनी ठेवलेली असेल ती रक्कम पूर्ण करायला मिळते त्यांनी किती प्रीमियम भरलेला असला आणि म्हणजे उदाहरण सांगायचं झालं एखाद्या माणसाने ठरवलं की मला 65 लाखाचा विमा उतरवायचा आणि त्याचा दर वर्षाला प्रीमियम 40-50 हजार रुपये असं सांगितलं ते एक हप्ता त्यांनी भरला आणि त्याचा मृत्यू तर त्याला त्यांनी जी काय अश्युर केलेली रक्कम ती रक्कम इन्शुरन्स करण्यासाठी पूर्णपणे अशा पद्धतीचा भाग करा आणि समजा त्याचा मृत्यू नाही ते हा जी काही रक्कम पुढची 10 वर्ष 15 वर्ष त्यांनी जी काही ठरवली असेल तर तेवढ्या वर्ष त्यांनी गरज नाही आणि नंतर व्याजासकट त्याला ती रक्कम परत मिळू शकते अशा पद्धतीचा भाग करावा असतो या विम्याचे कंपोनंट्स काय ते बोलत आपण याच्यामध्ये पॉलिसी होल्डर म्हणजे आता आपण इथे होल्डर केलं की जो मनुष्य स्वतः विमा काढायचं ठरवतो त्याला पॉलिसी होल्डर किंवा पॉलिसी धारक असं म्हणतो प्रीमियम म्हणजे जी काही रक्कम आपण विमा कंपनीला हा विमा उतरवण्यासाठी ही रक्कम अत्यल्प असते म्हणजे तुम्ही तिला 25 लाख रुपयाचा विमा उतरवणार असाल 20 वर्षासाठी तर तुम्हाला पैसे भरावे जे लागतात ते काही हजारांमध्ये असतात दर महिन्याला दर 3 महिन्याला दर 6 महिन्याला किंवा वर्षातून एकदा या पद्धतीने तुम्ही जो प्रीमियम कसा भरायचा ते ठरवू शकता जेवढी त्याची मुदत जास्त असेल तेवढा तो प्रीमियम कमी असेल तर त्याला प्रीमियम म्हणतात बेनिफिशरी म्हणजे लाभार्थी ज्या माणसाच्या नावाने तुम्ही ठरवलं की माझ्या पश्चात किंवा माझा जर दुर्दैवाने मृत्यू झाला तर कोणाला पैसे द्यायचे त्याला लाभार्थी असं म्हटलं जातं आणि शेवटचा मुद्दा सम रेशो इथे विमा काढण्यापूर्वी आपल्याला ठरवावं लागते की
किती रकमेचा विमा उतरवणार हे आपल्या स्वतःच्या उत्पन्नावरती आपलं वय किती त्याच्यावरती आपण ठरवू शकतो किती विमा उतरवायचा. त्यांच्याकडे उत्तम पैसा उपलब्ध आहे, ते कोटीमध्ये स्वतःचा विमा उतरवू शकतात. आपल्याकडे एक सिनेमाची जी नोट आहे तर कोटी रुपयांमध्ये विमा, तर ते या पद्धतीने आपण ठरवू शकतो आणि त्याप्रमाणे